नमस्कार, इन गोवाच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत. महामारी काळ हा सगळ्यांनाच इम्पॅक्ट करत गेला. वेगवेगळ्या क्षेत्राला यांनी इम्पॅक्ट केलेला आहे. पण अशामध्ये एंटरटेनमेंट वर्ल्ड सुद्धा आहे, जो एकदम घाणेरड्या पद्धतीनं हा इम्पॅक्ट झालेला आहे. कारण एंटरटेनमेंट म्हटलं की गर्दी ही आलीच. अशा परिस्थितीमध्ये या क्षेत्रात वावरणारे जे होते, म्युझिशियन्स असतील, सिंगर असतील, डीजे असतील, ह्या सर्वांचा हा पॅन्डेमिक काळ कशा पद्धतीनं गेला, त्यांना कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला, कोणकोणत्या अडचणी आल्या, या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. आणि ह्या महामारी काळानंतर म्युझिक क्षेत्र जे आहे ह्याचं स्वरूप कसं असणार आहे, कशा पद्धतीनं असणार आहे, काय काय त्याच्यामध्ये बदल होणार आहेत आणि सरकारकडून काय त्यांना अपेक्षित आहे, या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत मार्क ग्रासियस, जे गेले 5 वर्षांहून अधिक काळ डीजे म्हणून या क्षेत्रामध्ये आहे, म्युझिक फील्डमध्ये. त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत दीपक मणेरीकर, ज्यांची ओळख करून देण्याची गरज नाही, संपूर्ण गोवा त्यांना चांगल्या पद्धतीनं ओळखतो. त्यामुळे इथे वेळ न दवडता दीपक मणेरीकर, तुमचं स्वागत आहे या चर्चासत्रात. आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर प्रसिद्ध गायिका आहेत सिल्विया, ज्या कंपोजर आहेत, आर्टिस्ट आहेत खूप चांगल्या, आणि त्यांच्या इंग्रजी गाण्यांसाठी त्या खूपशा क्षेत्रामध्ये त्यांना भरपूर असा त्यांच्या आवाजाला त्यांच्या मागणी असते. सो आपण ह्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सुरुवातीला आपण त्यांना थेट प्रश्न विचारूया की हा पॅन्डेमिक काळ किंवा ही महामारी काळ त्यांना कशा पद्धतीनं इम्पॅक्ट केली. सुरुवात करणार आहोत आपण थेट मार्क ग्रासियस याच्याकडून. मार्क, म्हाका सांग की जेन्ना तो कोरोना स्टार्ट जालो, तू म्युझिक फील्डान आसा इतली वर्सां, अचानक हो जेन्ना बदल जालो, लॉकडाऊन, सगळे बंद पडले, म्युझिकाक कितलो इम्पॅक्ट पडलो आणि तुका पर्सनली कितले इम्पॅक्ट झाले? The music industry has almost gone to a standstill, so there's a lot of difficulty for all the musicians to get the shows, and a lot of shows have got cancelled. And not only as far as musicians, but even the production line, the event organizers, everybody has gone through a huge loss. ओके. दीपक सर, तुम्ही काय सांगू इच्छिता, कशा पद्धतीनं हा पूर्ण गेले 5-6 महिन्याचा हा जो कालावधी आशिल्लो तो कशा पद्धतीन गेलो? यती पहिल्या सातीर तुका आणि इन गोवा चॅनलाक हांव देव बरें करूं म्हणटा म्हाका इन्वॉल्व केल्या बद्दल. जंय आतां जी महामारी जी चालू जाली मार्च म्हयन्यान, मार्च ते आयज सप्टेंबर, भयंकर वाईट परिस्थिती. म्हणजे हांव एक्सप्लेन अशी करूं शकना. म्हणजे जी कलाकार जो असता पळय, आमकां कितें जालें की वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या लोकांची हाल जाल्ले आमी पळयले टीव्हीचेर, खूप हाल जाले लोकांचे. पूण कलाकार जो असता तो स्वाभिमानी असता. तो उपाशी असल्यार सुद्धा बरो असो टवटवीत कसो फुड्यान येतलो लोकांच्या. तो सांगचो ना की आपूण आज राती जेवना किंवा सकाळी जेवना, खावना. खूप म्हणजे जे लोक फक्त संगीत क्षेत्राचेर अवलंबून असतात त्यांची परिस्थिती खूप म्हणजे खूप वाईट झाली, भयंकर वाईट झाली. सिल्विया, तुम्ही किती सांगतले? तुम्ही सुद्धा म्हणजे सदाच तुमचे शोज असताले, सदाच खंय ना खंय तरी परफॉर्मन्स असतालो, अचानक हे सगळे बंद पडले. कसो हे 4-5 महिन्याचा जो पिरियड आशिल्लो तो कसो गेलो? सिल्विया. Yati, thank you for having me here, first of all. Yes, lockdown जाल तेदोनसान आम सारकी घरां हाय सगळीं. All musicians are and not knowing what to do because it has really hit music industry very bad, and the musicians, the entertainers basically. So it has been a very rough patch for us, but at the same time it has helped us dig into our creativity, since we have time on our hand and we are doing nothing else. So it's helping all the musicians being very creative at the moment, though financially it has been a very bad time for all the musicians. दीपक सर, मला तुमका अशें विचारपाचें आसा की आमी जेन्ना ह्या आर्थिक घडी आमी म्हणटा की पूर्ण विस्कटलेली आसा, त्या आर्थिक घडीन आमी वेगवेगळे क्षेत्र पळयता, पण एंटरटेनमेंट क्षेत्राकडे तशें गांभीर्याने पळोवंक ना अशेंच म्हणटले आमी. पण ह्या एंटरटेनमेंट क्षेत्राक लागून सुद्धा आर्थिक घडी खूप विस्कटलेली आसा. तुम्ही एक अंदाज सांगू शकता की अशें कितले नुकसान झाला आसूं येता आमचे बिकॉज एंटरटेनमेंट ना? यती एक गोष्ट
हांव ती सगळ्यान पयली क्लियर करपाक सोदता की स्पोर्ट्स किंवा कला फॉर एक्झाम्पल म्हणजे एंटरटेनमेंट करमणूक ही वैश्विक महामारीच्या वेळार किंवा युद्धाच्या वेळार सगळ्यात पयली बंद जाता आणि ती सुरू जाता आसतना सगळ्यात लास्ट सुरू जाता. याचो विचार ह्या क्षेत्रांत नवीन जे कोण आता येतले तांच्यांनी पयलीच करपाक जाय की जोपर्यंत सगळे व्यवस्थित असता तोपर्यंत सगळेच व्यवस्थित असता. आता कलाकारांनी आमच्या इकॉनॉमिक स्टेटसाक आमच्या गोयच्या आमच्या राज्याच्या इकॉनॉमिक स्टेटसाक खूप हातभार लायला. कलाकार आसा म्हणून भरपूर गोष्टी चल्ल्यात, एंटरटेनमेंट आसा म्हणून खूप गोष्टी चल्ल्यात आणि एंटरटेनमेंट हे गोयचे एक म्हणजे एक खासियत कळ्ळें न्ही. एक म्हणजे एंटरटेनमेंट गोवा म्हणजे एंटरटेनमेंट. व्हडले व्हडले कलाकार गोंयचेच कलाकार व्हडले व्हडले जाले, देशाचे नामनेचे कलाकार जावन गेले. ते मागीर मराठी नाटकान आसूनी, हिंदी पिक्चरांनी आसूनी, क्लासिकलान आसूनी, लता मंगेशकर, आशा भोसले ही नांवां आमकां सगळ्यांक खबर आसा. हे योगदान जे गोंयचे आसा, गोंयच्या कलाकारांचे आसा ते इकॉनॉमिकल स्टेटसाक सुद्दां मदत करता. इकॉनॉमिक्साक बरे बरे म्हणजे ऑर्गनायझर्स आसात ते म्युझिका शिवाय कांयच करपाक शकना. जाल्यार ह्या क्षेत्रांतल्या लोकांकडे सरकारान किंवा बाकीच्या क्षेत्रांतल्या लोकांनी किंवा ज्या लोकांनी आनंद घेतला, संगीताचो आनंद घेतलेलो आसा, संगीत आनंद दिता लोकांक, जे त्रास आसात, जे मानसीक त्रास आसात ते विसरपाक मदत करता. तर अशा क्षेत्रांतल्या लोकांनी व्हडले व्हडले बिझनेसमॅन जे आसा तेंच्यांनी कितें तरी प्लॅन करपाक जाय म्युझिशना खातीर. आणि हांव अशें उलयतां की ज्या म्युझिशनांनी फक्त कलेचेर जे डिपेंड आसात त्यांचो विचार जावचो अशें म्हाका दिसता. अगदी बरोबर आणि खूप सुंदर तुम्ही एंटरटेनमेंट आणि गोयची आर्थिक हाचेर कितले एंटरटेनमेंटाचेर ते डिपेंड आसा हे तुम्ही सविस्तर सांगिल्ले आसा. म्हाका तुका तेच विचारपाक जाय की आमचे ट्युरिझम इंडस्ट्री आसा जंय आमी भायल्यान ट्युरिस्ट येता तेन्ना एक एंटरटेनमेंट हो सेक्शन आसताच. सो ट्युरिझमाक तुम्ही कशा पद्दतीन प्रमोट केल्ले आसा थ्रू युअर डीजे? Actually, DJs and even nightlife has a big role to play in tourism in Goa, because I've seen most of the tourists who are coming of the age group of 20 to around the late 30s. A lot of them are coming for partying and all, nightclubs, parties, let it be even live music. So I'm quite sure a lot of tourists come because of the nightlife in Goa. सो सिल्विया म्हाका तूं सांगू शकता की ह्या तुम्ही ना म्हटल्यारूय ट्युरिझमाक प्रमोट करपी एक आमचो महत्वाचो सोर्स आसा. म्हणजे गेस्ट येता भायल्यान तांकां एंटरटेन करप, तांकां वेगवेगळे गोंयचे म्युजीक सुद्दां तुम्ही आयकयल्ले आसा. सो कितले इम्पॅक्ट पडला बिकॉज हो सिंगर ना, बिकॉज हो म्युझिशियन ना म्हणून ह्या फिल्डार इवन ट्युरिझमाचेर? Entertainment plays a very important role in tourism, in promoting tourism as well, because as they all said, log kehta hai faqat entertainment lagan, to have fun, to have parties, when it comes to partying and fun, it is Goa. That is what everyone looks at. So really entertainment has played a very important role, and tourism will be affected big time if there is no entertainment starting, because there's nothing else if there's no entertainment to look Or forward a musician or a singer. to. Yes. ओके सर, आम्ही पळयता की गोंयच्या लोकसंख्येच्या दुप्पट आमच्याकडे ट्युरिस्ट येऊन वताले. भरपूर असो रेव्हेन्यू तांकां लागून आमकां मेळटालो. तुमकां एक अंदाज येऊ शकता की बिकॉज हे सगळें आतां बंद पडला आणि त्याच बरोबर ही म्युझिक इंडस्ट्री आता ट्युरिस्ट येवपाक लागले पण एंटरटेनमेंट ना आता. सो ही परिस्थिती तुम्ही कशा पद्दतीन पळयता? यती म्हाका दिसता कितें जाणा की सिल्वियान सांगला त्या प्रमाणे आता विचार जर करीत जाल्यार मायनिंग हो आमचो सगळ्यांत म्हत्वाचो पयलो एक व्यवसाय आसलो गोंयचो. मायनिंग जेतूनच्यान रेव्हेन्यू भरपूर येतालो गव्हर्मेंटाक. ते मायनिंग बंद पडल्या कारणान सगळो जो प्रेशर आसा तो टुरिझमाचेर आयलो. आणि टुरिझम विदाउट म्युझिक इज समथिंग वी कॅन से इट्स लायक यू आर इटिंग फ्रूट विदाउट अ ज्यूस. देर इज नो ज्यूस इन दॅट फ्रूट. इट्स लायक दॅट. तुम्ही विचार करपाक शकना की म्युझिक ना आणि टुरिझम कितें फक्त भोंवता आसतना सुद्धा तुमकां लायव्ह म्युझिक. आता सध्या तुमकां खबर आसतली की एक एअरलायन कंपनी आसली तेतून सुद्धा लायव्ह म्युझिक केल्ले तेंच्यांनी भितर, बिकॉज पीपल लायक लायव्ह म्युझिक.
आणि लाईव्ह म्युझिक ना जाल्यार हे ना आणि जाता तितले बेगीन म्हाका अशें दिसता की सोशल डिस्टन्सिंग दवरून मास्क यूज करपाक लावन अशें बऱ्या पद्दतीन आयोजन करून आता हळूहळू म्युझिक सुरू जावपाक जाय. म्युझिक इज लायफ. म्युझिक हे जे आता सध्या फ्रस्ट्रेशन किंवा जे निराशा जी जाल्या लोकांची आणि डिप्रेशन जे वाडला ते कमी फक्त करपाक शकता म्युझिक, नथिंग एल्स. मेडिसिन्स अगदी वोंट डू दॅट. ह्या वेळार म्हाका अशें विचारपाचें आसा की आमी सगळे कडेन सोशल डिस्टन्सिंग म्हणटा, आतां तुमी ताचो उल्लेख केलो आसा की सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून म्युझिक ऑर्गनायज करप हें कितपत शक्य आसा हाची म्हाका कल्पना ना, पण तुमच्या परीन तुमी कितें सुचोवणी तुमच्या मदीं आसा की समजा ही इंडस्ट्री परती सुरू करूंक जाय, एक सादें सुगम संगीत, आतां चवथ जाली आमची, चवथीच्या टायमार सुगम संगीताचे कार्यक्रम हे नित्याचेच, पण अंदू ते जावंक ना, वेरेज हांगा तो पॉसिबल आशिल्लो सोशल डिस्टन्सिंग, कारण सुगम संगीत एक अशी आसा जंय मनशां फक्त बसता, थंय धिंगाणो असो कांय जायना, तरी सुद्दां ते झाले ना. सो अशा पद्दतीन बाकीचे क्षेत्र जेन्ना सुरू जाता तेन्ना म्युझिक इंडस्ट्री कशा पद्दतीन सुरू जावचें अशें तुमकां दिसता? म्हाका जाल्यार दिसता की हे ऑलरेडी हेतून काय नवल काय ना की मुंबय ऑलरेडी सुरू जाले. ओके, आणि ते तेंच्यांनी तिकीट शोज सुरू केले, ऑलरेडी सुरू केले. आणि तेंच्यांनी कितें करप की आता फॉर एक्झाम्पल आमच्या कला अकादमीत फक्त 400 सीट्स अलाव करपाच्यो आणि एक सीट सोडून दुसरी सीट अशी तेंच्यांनी तिकेट्स विकपाच्यो आणि हळू सरकारानूय जे कला अकादमीची रेट आसा ती मातशी कमी करपाची आणि हळूहळू ते सुरू करपाचे शो. आणि हे करचेच पडटले कित्याक कोरोना इज नॉट गोईंग, इतले बेगीन वचपाचो ना तो. सो आमकां तेजी सावध रावन आमी सोशल डिस्टन्सिंग दवरून, सोशल डिस्टन्सिंग इज व्हेरी इझी एक्चुअली पळयत जाल्यार. आणि सरकार ते कित्याक करपाक सोदना तेजें कारण सांगता, कित्याक आतां सुद्दां सोशल डिस्टन्सिंग आमकां सगळ्यांक खबर आसा, पूण आमी ते पाळना. आमकां खबर आसा की आयच्या दिसा आमी बाजारात वता आसतना फॅमिलींतलो एकूच मेंबर वचपाचो आणि आठवड्याक जाय तितलो बाजार एकदम घेवन येवपाचो हे आमकां खबर आसा, पूण आमी तशें करना. आमी सगळे भुरग्या बाळांक घेवन बाजारात वता. दॅट इज नॉट करेक्ट. वेअरिंग मास्क फक्त काम करचें ना, आमी सोशल डिस्टन्सिंग पाळचें पडटलें. जेन्ना आमी गव्हर्नमेंटाक करून दाखयतले की आमी बाजारात गर्दी करना, आमी सोशल डिस्टन्सिंग, आनी ते कशें दिसतलें की ती जी रेट आसा एवरी डे जे पेशंट मेळटा ते कमी जावपाक जाय. आणि ते कमी जाले की सरकाराक आमचो हे म्हणजे कळटलें सरकाराक की आमी सोशल डिस्टन्सिंग पाळटा आणि मागीर सरकार हे सगळ्यो गोष्टी हळूहळू सुरू करतले. हे सोपें आसा खरें. मुंबय सुरू जालें, मुंबय जर सुरू जाता जाल्यार गोवा व्हेरी इझी करपाक. बरोबर. म्हाका अशें विचारपाक जाय, तूं डीजे आसा, कारण डीजे एक अशें म्युझिक आसा जंय युजली गर्दी आसताच. हांवें पयरूच एक न्यूज पळयल्ली, फोटो पळयल्लो जंय डीजे इव्हेंट चलतालो, म्युझिक चलतालें एंड दे मेड अ प्रॉपर अरेंजमेंट, बॅरिगेड्स घालून जितलो ग्रुप आसा तितल्याच त्या ग्रुपाक एक बॅरिगेडान दवरप. सो अशें कितें बी गोंयांत तुका कितें दिसता, गोंयांत कशा पद्दतीन समज इव्हेंट स्टार्ट जाले जाल्यार ते कशा पद्दतीन करूंक जाय? कारण डीजे म्हटल्यार तुका खूब रिस्ट्रिक्शनाक वचचें पडटलें, जंय सोशल डिस्टन्सिंग इज एक्चुअली नॉट पॉसिबल. कितें दिसता तुका? Actually, I feel that slowly, maybe when things come better, more under control, that we can start opening up. Maybe like we can first have the DJ only to play like ambience music type, ओके. and then slowly we can go into more hardcore partying. ओके. सो तुका म्हणटा, तूं अशें म्हणटा की तें पॉसिबल आसा? Yes, this is possible. इट इज पॉसिबल. It may not be with the, you may not have the party maybe flow as like earlier days, but surely it will be possible. It is like something better than nothing. ट्रू. सिल्विया, तूं कितें सांगतलें की कशा पद्दतीन हे तूं इतले शोज पळयला, तुज्या आवाजाचेर बरेच लोक नाचलेले आसा, आतां हे सगळे गजाली कंट्रोलान हाडपाक जाय, एक वेगळ्याच प्लॅटफॉर्माचेर वचून हे म्युझिक तुमकां प्रेझेंट करपाक जाय. कितें दिसता कशा पद्दतीन स्टार्ट जावपाक जाय ह्यो सगळ्यो गजाली? म्हाका दिसता की गव्हर्मेंट नाव सिन्स रेस्टॉरंट्स ओपन केले, सगळे केला, सो काम काय ना आता म्युझिशियनान. Nobody is booking us right now because there are no mass gatherings happening. Mass gatherings काय जायना आता. So if the government could even plant every musician or even a few musicians here and there in different locations, like how they have for IFFI and all, when they have different places entertainment happening. So in that way, at least people will be entertained in small gatherings, and they will also get income.
they will get to make their money in some way or the other. Where, like, in, say, in Margao, one location is given, or some other place. So everybody gets once a week or at least twice a week to perform somewhere, then even that would help, and people would get out of the stress and all this negativity that is happening and going around them. ओके, तुम्ही तुमचे मत आता व्यवस्थित मांडलेले असतात. थेट आता मुद्द्याचेर येऊया. आणि ओपन आम्ही आता सगळे ह्या गजालीकडे चर्चा करूया. सगळेजण ह्या काळान डिप्रेशनान गेल्ले आसा, स्ट्रेस आसा, फायनान्शियल स्ट्रेस आसा. दीपक सर, म्हाका सांगा की तुमच्या बरोबरच तुमच्या इतर सहकाऱ्यांचे कशा पद्धतीन हो काळ गेल्लो आसा? बरोबर. म्हाका अशें दिसता की म्हाका तेची तितली जाणीव जाली ना, कित्याक सुरवाती पासून म्हाजो जो दृश्टिकोन आसलो म्युझिका कडेन पळोवपाचो, कित्याक आय एम अ बॉर्न म्युझिशियन. हांव म्युझिक शिकुना. म्युझिक हे म्हाज्या रक्तान आसा आनी हांवें तें नॅचरल म्हाज्या कडेन जें कितें आसलें तेंच एक्सप्लोर करून करून हांवें म्युझिक केलें लायफ टायम. आय स्टार्टेड एट द एज ऑफ 14, म्हणजे इन 84, आनी आयज 2020, यू नो हाऊ मेनी इयर्स, मदीं कितली वर्सां गेली. पूण स्टार्ट करता आसतना जेन्ना हांव शिकतालो तेन्ना हांवें म्हाज्या बापायक सांगलें की आय विल नॉट वर्क. आनी म्हाजे आवय बापूय टिचर. तांकां तो शॉक जालो, आय विल नॉट वर्क. अरे, इफ ही इज नॉट वर्किंग, हाव ही लर्न? हो व्हडलो प्रश्न जालो निर्माण. पूण म्हाज्याच तकलेन फीट आसलें. जेन्ना हांवें कॉलेज टायमार जेन्ना हांवें रेमो फर्नांडीसाक जॉयन केलें, रेमोच्या बँडाक जॉयन केलें, तेन्ना आय टोल्ड रेमो ऑल्सो दॅट आय विल हॅव टू आस्क टेक परमिशन फ्रॉम माय प्रिन्सिपल. कित्याक एकेडमिक एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते घेतले काय ना की तुमचो एक प्लॅन ए जाता. खंयचेच लायफान प्लॅन एका प्लॅनाचेर आयुश्य चलना. प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी, एटलीस्ट प्लॅन ए, प्लॅन बी तरी आसपाक जाय. म्हणजे अशी कंडिशन जाली जाल्यार देन वेन आय जॉयन रेमो, आय स्टार्टेड माय बिझनेस. तो विचार कोणी दुसऱ्यान कोण करचो नासलो, कित्याक आय वॉज अर्निंग हेवन ऑफ अ लॉट ऑफ मनी दॅट टायम. म्हणजे त्या एजीचेर तितले पयशे म्हणजे खूप असले ते. पूण हांवें म्हाजो बिझनेस सुरू केलो. दॅट वॉज द बेस्ट थिंग आय डीड. आनी हांवें फक्त बिझनेस सुरू करूंक ना, हांवें म्हाज्या वांगड्यांक सांगलें की तुमी कितें तरी करा, दुसरें कितें तरी करा. तेची हांव कितें उलयतालो तें आतां जाणवता तांकां. तर म्हाजें मत कितें आसा की म्हाका तें जाणवना आनी तें सगळ्यांक जाणोवपाक नाका असलें अशें म्हाका दिसता. की लोकांनी कितें केलें, आतां थोड्यो चुको आमी केल्यो. एक म्हणजे एकेडमीक, थोड्या लोकांनी एकेडमीक एज्युकेशन कंप्लीट करूंक ना. गोंयान एकेडमीक एज्युकेशन केल्लेच म्युझिशियन आसात सगळे, म्हणजे ज्यांनी ग्रॅज्युएशन बी कंप्लीट केलां. अनएज्युकेटेड भुरगे खूब कमी आसात आमच्या फिल्डान. दुसरी गोष्ट जाली ती म्हणजे कितें जालें की आमी आमच्या स्पावसाक, म्हणजे आपल्या घोव आपल्या बायलेक काम करनाका म्हणटा, घरान बस, हांव जोडटा हांव म्हणटा. ही गोष्ट आतां हेच्या फुडें तरी चलची ना. फाटल्यान आतां देर इज नो रिवायंड फॉर दीस. आतां आमी रिवायंड करपाक शकना. पूण हेच्या फुडें आमच्या भुरग्यांक किंवा आतां नवीन जे कोण येता ते, किंवा आत्ता जे यंग आसात म्युझिशियन, तेंच्यांनी कितें तरी एक सेपरेट, की देर आर मेनी स्किम्स, स्टार्टअप स्कीम सुरू केल्या गव्हर्नमेंटान. तेच्या उपरांत CMRY आसा, PMRY आसा. यू शुड स्टार्ट. एटलीस्ट दोगां भितरले एकल्याक एक जॉब तरी जाय किंवा एक बिझनेस आसपाक जाय ल्हानसो. अशें तरी करपाक जाय. जाल्यार ही म्हाका जाणवली ना ती तांकां जाणवची ना. म्हणजे एका कलाकाराक एक कितें तरी ऑल्टरनेट सोर्स ऑफ इन्कमाचे हय, साधन किंवा आसपाक जाय. किंवा किंवा त्यांनी त्या कलेचे इतले शिक्षण घेवपाक जाय, इतल्या वयर ही शुड बी अ मायस्त्रो. कळ्ळें न्ही? सो ताका एक शो केला तरी ताका भरपूर पयशे मेळटा. त्या मुद्द्याचेरूय हांव येता, पण हांव तेच्या पयलीं मार्काक विचारता. मार्क, तूं डीजे आसा आनी युजली आमच्या टायमार आमी डीजे जाता म्हटल्यार फॅमिली कडल्यानूय एक रिस्ट्रिक्शन येता की डीजे जाता तातूंत पयशे नासता, ह्याव त्याव. पण आतां पेंडेमीक आसा, बिझनस नाच तुका. सो कसो गेलो हो तुजो फाटलो 4-5 म्हयन्याचो दीस? Actually, कितलो लॉस तुका जाला? yeah, what I did is when the Janata curfew had just ended, I opened a washing center, ओके. Marks Autoke. Like everybody was like, "Arey, now in the pandemic, you're opening and all this and that." But my thing is, I always think like stay in a positive. Okay. So I always believe in best service at affordable prices. दीपक सर, तुम्ही काय म्हणाल ह्याच्यावरती? आय एम प्राऊड ऑफ यू. ऍक्च्युली दिस इज द थिंग. रडून मनशाक काय मेळपाचें ना. यू शुड फायंड अ वे. आय नो सम म्युझिशियन्स इन बॉम्बे, in Mumbai, sorry, they have started their own business. Some people are even selling vegetables. Some boys are selling fruits, and some boys are selling. They are doing really well. They are selling fish. खरेंच बरें केलें. हे दीस वतले, फुडें बरे दीस येतले परत आमकां.
बरोबर. सो तू हे बिझनेस स्टार्ट केलो आणि तुका कोणी गायडन्स केले काय, or it just No, came? like even earlier also I am into business. I got a gym also, Mark Fitness Gym. Okay. So that also was closed during lockdown. But I always think that giving up and all is not an option. करेक्ट. सो तितलो Very तुका good. पेंडेमिक इम्पॅक्ट करूंक ना? No, of course I was hit because I had invested a lot of money in The in the DJ. gym, in the gym that was closed for nearly around 5 months. Okay. Plus then DJ also I had a lot of bookings that got cancelled. Okay, So I lost a lot of money. But there is always an up and down. correct. So there will surely be, now we are down, one day will be up. Correct. Sylvia, they both got a success story. Is there any success story with you, or you are just a purely artist? No, definitely yes. As I said, this pandemic has helped everyone get their creative side out. So even all these years we couldn't do much, but so since it was lockdown, we decided to have a program, a talk show basically, and this is called the Warehouse Studio. We had a talk show. We got artists, entertainers on from different fields, even artists like painters and dancers, models, and we interviewed them. We had them perform, and yeah, tomorrow is the release. दीपक सर, तुम्ही मधी एक मुद्दो काडिल्लो की आपली क्षमता किंवा इतली सक्षम करपाक जाय की कसलोही काळ येऊ, तो आर्टिस्ट म्हणून हय. जेन्ना समोर येतलो तेन्ना प्रेक्षक वर्ग त्या मनशा खातीर जे कितें तेचे मानधन आसा ते दिवपाक तयार जातले. सो हो जो काळ आसा थंय खूब जाणांनी सोशल प्लॅटफॉर्म बऱ्या पद्दतीन यूज केल्लो आसा. गोंयच्या हय. बाबतीन तुमकां कितें दिसता? गोंयच्या आर्टिस्टांनी ह्या प्लॅटफॉर्माचो बऱ्या पद्दतीन यूज केला अशें दिसता तुमकां? म्हाका एक गोष्ट म्हाका क्लियर करपाक जाय पयली, की म्युझिक इज अ नीड. गोंयची ती गरज आसा. याचो फायदो किंवा गैरफायदो घेवन बरेचशे असे भुरगे आणि बरेचशी अशी भुरगीं जी भितर सरली म्युझिकान, की हांगा भरपूर पयसो मेळटा, टिप्स मेळटा आनी कितें मेळटा म्हणून, की सगळेच कलाकार इतले बरे ना, कळ्ळें न्ही. आनी तातूंत जालें कितें की ती जे कॉम्पिटिशन आसता, कॉम्पिटिशन इज व्हेरी बॅड. म्हणजे गोवा खूप लहान स्टेट, काम खूप कमी आणि कलाकार खूप झाले. आणि तातूंत जालें कितें की बऱ्या बऱ्या कलाकारांचें काम कमी जालें. कॉम्पिटिशनाच्या कामान कॉम्पिटिशन जाता कितें की रेस्टॉरंट्स बी आसतात ते कमी पयशान आवाज जाल्यार पुरो अशी थोडी रेस्टॉरंट्स असतात. कितें तरी जाल्यार पुरो आनी तो मागीर रिवर्ब बिवर्ब घालून मातशें बरें दिसता कशें केलें काय लोक ऐकता आपले रातभर ते चालू आसा ते. माय फ्रेंड विल एग्री टू दिस. देर आर सम डीजेस हू प्ले प्री रेकॉर्डेड सीडीज and they act as if they are very good DJs. There's a CD. It plays the songs one after the other. DJing is not a joke. You know, he knows it very well. So तशा लोकांचे फावले. एक जर डीजे 25,000 पर नाईट चार्ज करता जाल्यार दुसरो तो जो सीडी घालून फक्त अशें करून कानाक हेडफोन लावन बी ऍक्ट करता ताका 5,000 पुरो म्हणटा तो 5,000 म्हाका खूप आय एम नॉट डुईंग एनीथिंग एक्चुअली. सो दिस शुड स्टॉप. तेतून खरे जे कलाकार आसा त्यांचे काम कमी जाता आणि दुसरी कामां आसात न्ही, खूप दुसरी कामां आसात ती करपाक जाता. पूण अशें हांव उलयता म्हणून आतां सुद्धा सकयल कमेंट येतले म्हाजे अगेन्स्ट हेका कितें खबर आसा काय म्हणून. सो इट इज लायक दॅट. सो वी हॅव टू बी प्रिपेर्ड, वी हॅव टू वर्क हार्ड. हांवें जी चूक केली ती बाकीच्यांनी करची न्ही, की हांवें म्युझिकाचें शिक्षण घेतलें ना. पायाशुद्ध शिक्षण घेवपाचें म्युझिकाचें. इवन इफ यू वॉन्ट टू बी अ डीजे, or even if we want to be a recordist, or if you want to be a musician, you should take a proper education so that तुमका पैसे चढ मेळटा. हे इम्पॉर्टंट. म्हणजे 2 शो आम्ही 10 शो करून पैसे मेळटा तितले ते मायस्ट्रो त्यो करून 2 महिने पुरो न्हिदता तो आरामशीर. तो मागीर रियाज करता घरा बसून. दॅट शुड बी द थिंग. आम्ही आमच्या भुरग्यांक शिकोवया. म्हाका सांग की तुवें हांवें जशें दीपक सराक विचारलें की पेंडेमीक आशिल्लो आनी सोशल प्लॅटफॉर्माचो आमी पळयलें खूब कडेन बऱ्याच आर्टिस्टांनी ताचो उपयोग करून घेतलो. पण गोंयान कितें परिस्थिती आसली तुका अशें दिसता? आनी स्पेशली फॉर अ डीजे, कारण तांकां I've seen a lot of DJs going live and all, but of course it is social media is now like certainly become a platform, especially for upcoming DJs and all. You can surely like showcase your talents.
सो तुवें पर्सनली तुका कितलो फायदो जाला किंवा तुवें त्याचो यूज केल्लो आसा? Personally, I have not tried it as such. So you want your crowd in Yeah, front of I you. want my crowd in front of me, and I want whatever I do to generate some type of income. Okay. But of course, secondly, why I did not go much, because a lot of everybody is going live. So at least let everybody. There were a lot of viewers also who were viewing and all, so I did not go into that. फायन. सिल्विया, तू म्हणटा की तुमचे फाल्यां रिलीज आसा ऑलरेडी आनी तुवें तुजो जो पेंडेमीक पिरियड आसा तुवें बऱ्या कॉजा खातीर दिलो. सो त्या दरम्यानचे तुजे एक्सपिरियन्स तूं सांगू शकता की कशा पद्दतीन रेकॉर्डिंग जालें, कितें कितें तुमी गजाली तुमकां नवे शिकपाक मेळ्ळे ह्या पिरियडान? सारकें फूल न्यू एक्सपिरियन्स आसलो, लायक कित्याक हांव उलोवपा सारकें फाटी. I can sing, I can't talk much. So this was a total new experience for me, being a host for a show. So all our friends came on board with us. They were very helpful, though this thing had no money involved in it. Like no one was getting paid for this. Instead, I had to put money into this, and which we didn't mind. Everyone sent and they came to the venue every day religiously to shoot, and that's the spirit of entertainers. Like you may have even 1 rupee in your pocket, but you're ready to spend that for music, we don't think about what's going to happen next. So it was a learning process for us. We got to meet different artists and interview them, and we are heading to give Goa a product that Goa hopefully has not seen yet. So we're really working hard to this, like day in, day out, we're into this editing and all that, hopefully. नक्कीच. दीपक सर, काय सांगणार तुम्ही आता ह्या गजालीचेर? त्यांच्यानी स्वतः आपले पॉकेटातले पैसे काढून हे आता एक प्रॉडक्ट आमच्या समोर ते घेऊन येता, आणि तुमचं म्हाका दिसता कितें कितें प्रतिक्रिया आसा तुमची? Sylvia, I'll wish you best of luck for tomorrow's event. Thank you so much. You're really doing a great thing, actually speaking. यती आमच्या म्युझिशियनांनी पॅन्डेमिकाच्या काळात लोकांक एंटरटेन केले ऑनलाईन येऊन. दिस इज नॉट अ स्मॉल थिंग. कितल्या म्युझिशियनांनी येऊन एक शो, एक सॉन्ग एव्हरी डे. इट इज नॉट ओनली टू गेट पब्लिसिटी. This was the main intention was to make people happy. Your people should understand this. Okay, and म्हाका अशें दिसता की म्युझिशियनाचे किंवा एका आर्टिस्टाचे जे हार्ट असता, जे काळीज असता, ते सदांच इतले सॉफ्ट असता, आणि अशे पॅन्डेमिक इज अ व्हेरी स्मॉल थिंग फॉर देम एक्चुअली स्पीकिंग. तेंच्यांनी हँडल केले, म्युझिशियनांनी जशें हँडल केले तशें कोणीच इंडस्ट्रियलिस्ट रडलेले पळयले हांवें. इंडस्ट्रियलिस्ट. बट हॅव यू सीन एनी म्युझिशियन, एनी सिंगर क्राईंग? म्हाका दिसना. एकूय हांवें जाल्यार पळोवंक ना अजुनूय. खंयच्याच सोशल मिडियाचेर अरे मेरे को देखो कुछ नहीं चल रहा है, पेट में खाने को नहीं मिल रहा है, कोण म्हाका जाल्यार हांवें पळोवंक ना. बट इट इज नॉट अ थिंग. दे आर सफरिंग. एवरी वन इज सफरिंग. Though I have a business, even I am suffering because I am not doing anything in music. There is not a single song recorded or single thing recorded in my studio for last 5 months. It is not a small thing, because that is my oxygen, That is my oxygen. Money is not everything for a musician or the artist. कळ्ळें? ही जी भावना आसा ती पॅन्डेमिक सोंपल्या उपरांत सरकारान आणि लोकांनी आपल्या मनान दवरपाक जाय की हो जो ग्रुप आसा समाजातलो, हांच्यांनी आमकां कांयच कळपाक दिलें ना. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. दीपक सर, तुम्ही खरेच ॲक्युरेट उलयल्ले आसा की म्युझिशियन किंवा म्युझिक इंडस्ट्रीतलो जो व्यक्ती आसा तो सदांच हासत, आता मार्क आसतलो, सिल्विया आसतले, प्रत्येक गजाल तुम्ही हासत हासत म्हाका सांगलेली आसा. आतांचे जर उदाहरण घेतलें, आमी पळयल्लें आसा, मातसो वेगळो विशय वता तो. थोडेशा आर्टिस्टांनी तर रिसंटली सुसायड केल्ले आसा, ताचेर आमी उलोवया नाका. पण म्युझिशियन अशे आसात जे येता, आपलो रेकॉर्डिंग ऑन करता, लाईव्ह वता, हासत खेळत एंटरटेन करपाचें जे काम आसा ते खरेच तुम्ही केल्या बद्दल तुमचे तिगांचे आणि त्या संपूर्ण म्युझिक इंडस्ट्रीचे हांव धन्यवाद म्हणटा. आता तरी सुद्धा हांव विचारतले की तो स्ट्रेस तुम्ही घालयलो कसो? स्ट्रेस घालोवपा खातीर सगळ्यान पयलीं स्ट्रेस म्हणजे कितें आसता की स्ट्रेस हो 2 प्रकारान घालोवपाक शकता मनीस. एक फिजिकली आणि दुसरो मेंटली. ह्यो 2 ज्यो गोष्टी असतात त्यो खूब इम्पॉर्टंट आसता स्ट्रेस घालोवपाक. जेन्ना म्युझिशियन किंवा खंयचोय सोसायटीतलो खंयचोय मनीस, तेका जेन्ना स्ट्रेस येता तेन्ना तो
स्ट्रेस घालोवपा खातीर ह्या दोन गोष्टींचेर कॉन्सन्ट्रेट करचें पडटा. म्हाका मित्र एक साईश देशपांडे म्हणून एक वेल नोन मनीस आसा, तो ही इज अ व्हेरी बिग आर्टिस्ट, तुका खबर आसा. त्यांनी एक दीस म्हाका फोनाचेर सांगलें की दीपक, इन दीस पॅन्डेमिक आय थिंक वी शूड डू समथींग डिफरंट which always we thought of doing it, we never did it. हे करून पळोवपाक जाय म्हणून हांवें एक गोष्ट सुरू केली माझ्या भितर. ती एक गोष्ट, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेंटली दोन्ही गोष्टी स्ट्रेस घालोवपाक खूप इम्पॉर्टंट असता. जाल्यार फिजिकल स्ट्रेस घालोवपा खातीर वी शूड स्टार्ट एक्सरसायझिंग. हे म्हाका एक्सरसाइज करपाचे माझे ल्हानपणापासून तकलेन आसले, पूण आमी येता कितल्यांक 2 अडेजांक राती घरा येता, मागीर उठता 10 सुमार, मागीर भूक लागलेली असता, खंयचो एक्सरसाइज आनी खंयचें कितें केलोय जाल्यार 2 दीस करतले, तिसरे दिसा तो मागीर बंद. पूण हे 5 म्हयने सो म्हाका जेन्ना साईश देशपांडेन माझ्या फ्रेंडान म्हाका जेन्ना ही तकलेन घातले, तेन्ना लेट अस स्टार्ट डुईंग इट. सो लास्ट 4 months आय एम डुईंग एक्सरसाइज. माझ्या ट्रेडमिलाचेर हांव 4 किलोमीटर चलता आणि म्हणजे एक्सरसाइजीस करता डिफरंट. आणि दुसरो मेंटल एक्सरसाइज म्हणजे दिसाक रातचे सांजच्या टायमार अर्दे वर तरी, खंयच्याय धर्माचो मनीस आसूं, तेणी देवाचे कितें तरी प्रार्थना करपाची बसून अर्दे वर. ओके. आणि हे केल्या उपरांत स्ट्रेस तुमचो वताच. आता तुमकां पयशे येना, तुमकां खबर आसा, मनी इज नॉट कमिंग इन. आता ते येना म्हणून रडत बसून स्ट्रेस वाडोवन डायबिटीज तयार करून घेवपाची भितर, मागीर डिफरंट रोग सुरू जाता आणि मागीर सगळी फॅमिली मागीर रडपाक लागता. कळ्ळें न्ही? सो बिकॉज ऑफ मी माय फूल फॅमिली इज हॅपी. कळ्ळें तुमकां? सो हे दोन वस्तू मनशान करपाक जाय. एक एक्सरसाइज, फिजिकल एक्सरसाइज, आणि दुसरें म्हणजे सांजचे अर्दे वर तरी जे आपले कितें स्पिरिच्युअल हे आसा, आपणाचे देव आसात, कितें आसा, बरें आपूण देव मानना जाल्यार शांतपणे बसून, एक कोणाचोच आवाज ना, शांतपणे बसून ध्यान तरी करपाक मेळटा. तेका काय रिलिजनाचो संबंध ना. ओके. सो दीस इज वॉट आय डीड. आय डोंट नो वॉट अदर्स डीड फॉर द दिस थिंग. आम्ही सिल्वियाकूच विचारया. सिल्विया, तुका स्ट्रेस 100% आयला आसतलो ह्या पिरियडान, फायनान्शियल स्ट्रेसूय आसतले. तुवें कशा पद्दतीन टॅकल केलें ह्या सिट्युएशनाक? Yati, I believe in one thing. Nothing is permanent. So even when this happened, ma khabar ha ye kenna tori cover zatole. It's not going to continue forever, It's going to go someday, and we are going to jump back on our feet again. And I believe in law of attraction, and I believe, like, if you stay positive, everything is going to be how you think. So I would request everyone just to think positive and think that we're going to be back in normal situation again. And that's how it's going to work. Just be positive. येतले तुम्ही सगळे परते ऑन स्टेज. आम्ही वाट पळयता, आम्ही आतुरतेन तुमची सगळ्यांची. तुवें कशें ह्या गजालीचे टॅकल केले? तुकाय स्ट्रेस आसतलो, आणि कारण तुमकां ती संवय जाल्ली आसा, तुम्ही प्रत्येक वेळा क्रावडा वांगडा आसता, लोकां वांगडा आसता, अचानक सगळे बंद. सो हे खंय तरी स्ट्रेसफूल आशिल्ले तुमकांय, आणि कशें टॅकल केले, कशें भायर आयले? Back in March in 15, I think March 15, clubs and all, everything was closed. At that period of time, actually, I was almost exhausted. Is it? Yeah, playing, and working night, working day, working night, working day. I almost developed black circles and all. Okay. So for the first time, like around when it was 1 month, like I was like, okay, nice, I got rest. Okay. Second month also is rest. Later on, it started to become little more too much of rest has become. It go out of touch now. So it wasn't like a stressful moment for you, the period? No, it wasn't like so much. Like You already worked so much that I you actually have... needed a break, and I could not take a break for the past so many years because there's so much of competition. If I take a break, somebody else will overtake me. करेक्ट. सो हा पण मुद्दा सर, तुम्ही कॉम्पिटिशन जे आसा ह्या फिल्डान, तेचेर आमी आतां कशा पद्दतीन, आतां कॉम्पिटिशन आसतलें हेच्या फुडेंय ह्या फिल्डान, की हो हांवें जर ना जाल्यार दुसऱ्या कडेन वतलो, ही भंय आतां आसतलो प्रत्येक म्युझिशना भितर? ना, यती एक गोष्ट तुका पयली क्लियर करता, एक गोष्ट सांगपाक सोदता की गोवा जे स्टेट आसा हे बाकी सगळ्या राज्यापेक्षा वेगळे आसा. ह्या आत्ताच्या पॅन्डेमिकान सुद्धा याचो विचार करपाक जाय की गोवा हे एकूच अशें राज्य आसा ज्या जाग्यार शेकड्यांनी कलाकारांक जॉब दिल्ले आसा गव्हर्नमेंटान. शेकड्यांनी कलाकारांक जॉब दिल्ले आसा. our boys and girls are working in government faculties. आर्ट अँड कल्चरान जॉब दिल्ले आसा, वेगवेगळ्या क्षेत्रांनी जॉब दिल्ले आसात. अशें बाकीच्या स्टेटान खंय पळोवपाक मेळना.
हो एक इम्पॅक्ट कमी जावपाक, म्हणजे थोडे कलाकार जे आसात ते जे 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 सर्वायव्ह आरामान जावपाक शकता ते बिकॉज ऑफ दीस. दुसरी गोष्ट म्हणजे तुवें आतां म्हटलें तशें कॉम्पिटिशन, लायफ विल बी सर्टनली नॉट द सेम. जे आतापर्यंत लायफ असले बिफोर कोविड, आता ह्याच्या फुडले लायफ तशें आसचें ना. हे खंय तरी एक वेगळेपणा. वी शूड बी रेडी फॉर एव्हरीथिंग नाव. देर विल बी सम मोर पॅन्डेमिक्स कमिंग मे बी. वी आर ऑलरेडी म्हणजे आम्ही पळयता फेसबुकाचेर बी ते आणि नवीन एक कितें तरी भायर सरला, चायनान आनी कितें तरी जाला. हे जावपाक शकता. आमकां आतां शिकवण मेळ्ळी हेतूंतल्यान. सो आमी आतां रेडी आसपाक जाय की बेर मिनिमम थिंग कंज्यूम करपाचे. जे कितें आपणाक जाय तितलेंच हाडून इबाड करपाचें ना. बेश्टें हाडून सामान हाडलें, बेश्टें वेस्ट केलें, हाडलें जेवण हाडलें, बेश्टें टेस्ट केलें आनी उडयलें. ओके, केक हाडली आनी ती मागीर तोंडाक फासली. हे आतां सद्या बंद करपाचें. ओके, वी हॅव टू स्टॉप ऑल दोज थिंग्स. आतां आमकां भयानूय रावचें पडटलें. आणि कॉम्पिटिशन म्हणजे कितें आसा की कॉम्पिटिशन उरतलेंच, पूण कॉम्पिटिशन एक हेल्दी जावपाक जाय. हेल्दी कॉम्पिटिशन जावपाक जाय. एक इक्वल प्लॅटफॉर्माचेर कॉम्पिटिशन जावपाक जाय. डीजे आसा जाल्यार सगळे डीजे एटलिस्ट नॉट 50% डिफरन्स बी एकामेका भितर. तो खंय तरी 25-30% डिफरन्स. वन पर्सन इज लर्निंग फ्रॉम अदर वन. अशें करून करून ती क्वॉलिटी मेंटेन करून त्या एका क्वॉलिटीचेच कलाकार थंय आसपाक जाय. जे लोक दुसरे कितें करूं शकतात तेंच्यांनी ऑफकोर्स दुसऱ्या क्षेत्रांत वचचें आतांच. आणि भुरग्यांनी शिक्षण म्हणजे जे आपण हेचे शिक्षण म्हणटा पळय करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आणि ज्यो एकेडमिक आपले शिक्षण आसा ते चालू दवरपाक जाय. एकेडमिक शिक्षण चालू दवरपाक जाय आणि म्युझिकाचे आणि संगीताचे पूर्ण शिक्षण घेवपाक जाय. हे आतांच्यान आतां सुरू करपाक जाय आमी. ओके. आता वेळ जाल्लो आसा, पण वता वता तुमकां शेवटचो प्रश्न तिगांकूय विचारता की सरकार कडल्यान तुमकां कितें अपेक्षीत आसा आणि गोंयच्या लोकां कडल्यान तुमकां कितें अपेक्षीत आसा? सिल्विया, तूं म्हाका पयलीं सांग. Yati, I love this question because म्हाका खबर आहा की सगळ्या जाय expectations आहाय government but expectations not that it will come true or something, but definitely expectations आहाय. Government should definitely start something or think of something for the musicians, because musicians and entertainers have played a major role in tourism and helping government get their revenues. And it's really wrong on government's part if they just let musicians be and just leave them alone and in such bad times. I think they should think about them at this time at least. If they've not done it all these years, they should at least now try and help them out and support them in some way or the other, whatever way they can. Okay. And from the public, of course, I would just request if everyone, like how they used to go for dinners, they used to go for dances, they used to go for events, and they used to spend on that, right? And now entertainers are just giving them, as they're sitting at home, they can enjoy entertainment, just being in their comfort zone, they can enjoy. It's because everyone is putting in their hard work and they're still trying to entertain people with no benefits. So I would request people if they could help them out in some way by just like perhaps donating or contributing in some way to them when they're doing these online things and all. If they could be courteous to give something or the other to them for all this as a gift. नक्कीच. मात तूं कितें सांगता? तुजे कितें एक्सपेक्टेशन्स आसा लोकां कडल्यान सुद्दां आणि गव्हर्मेंटा कडल्यान सुद्दां? Besides the entertainment industry, I feel my personal feeling is that everything is like come to a standstill. So I don't actually have any expectation that the government will be able to actually help the musicians or any entertainment. You lost any hopes from government? It's not that I lost any hopes from government. Like the government is still trying to do a very good job, and they actually are doing a very good job also, especially in the state of Goa. But I don't actually expect like
something like you mean like a subsidy and all, that and all may not be possible because like everybody is at the moment in But to start the industry, yeah, is there if they can start if they can start the industry with the proper SOPs and like maintaining the proper social distancing and all, that will automatically start getting like revenue for the government as well as income for the artist and Correct. everybody. मी तुमच्याकडेच हे राऊंड अप करणार आहे, त्यामुळे मी शेवटला तुमच्याकडे आलेली आहे. दीपक सर, काय तुमच्या अपेक्षा आहेत सरकारकडून आणि गोयच्या लोकांकडल्यान तुमची कितें अपेक्षा आसा? मी थोडा वेळ घेईन याच्यासाठी, एक मिनिटभर मी सांगा घेईन तुम्ही. याच्यासाठी. हो हो. हांव सांगता की माझ्यो खऱ्योच अपेक्षा आसा सरकारा कडल्यान, आणि म्हाका खबर आसा की आमचे प्रेक्षक आसात तांकां काय सांगपाची गरज ना, की प्रेक्षक आमचे आसात ते आमच्या बरोबर इन टच आसातूच. की आता सिल्वियान सांगल्या प्रमाणे दे शुड स्टार्ट स्पेंडिंग ऑनलाईन ऑल्सो नाव. दे शुड एज इफ दे शुड थिंक दॅट दे आर. आता म्हाका खबर आहा की आमच्या प्रेक्षकाकडे सुद्धा पैसे कमी आसात. इतले पैसे ना, म्हणजे जे टिप्स बिप्स जाताले पळय ते आता प्रकार व्हडले जावचे ना. थोडे दिसनी इट विल टेक सम टायम, क्वायट सम टायम. पूण सरकारा कडल्यान म्हाजी आता अपेक्षा आसा ती विस्तृतपणे मातशी सांगपाक सोदता हांव, की सरकारान आमकां आता गोंयान टुरिजमाच्या बरोबरीन म्युझिक इंडस्ट्री म्हणून ट्रीट करपाक जाय. सो दे शूड हॅव प्रॉपर प्लॅनिंग फॉर म्युझिक इंडस्ट्री. इट शूड बी ट्रीटेड एज अ इंडस्ट्री नाव, बिकॉज इट्स नो मोर टाइमपास सॉर्ट ऑफ थिंग नाव. आता आमकां खबर आसा की टुरिजमाची जबाबदारी म्युझिशियनाचेरूय आसा, आणि म्युझिका खातीर टुरिजम बऱ्यापैकी चलता हे आमकां सगळ्यांक खबर आसा. बाकीच्यो गोष्टी हांव उलयना कित्याक कित्याक लागून चलता ते, पूण म्युझिक इज वन ऑफ द टॉप मोस्ट थिंग्स त्या लिस्टा मधले. सो त्याका ट्रीट करता आसतना इंडस्ट्री म्हणून ट्रीट करपाची. दुसरी गोष्ट, आमच्या सरकारचो जो पैसो हेच्या पयलीं गोंया भायले आर्टिस्ट हाडून त्यांचे कार्यक्रम करपाक वतालो, तितलोच खर्च आता आमचे कार्यक्रम आयोजन करपाक सरकारान आमच्या करपाक जाय अशें म्हाका दिसता. आणि प्रामाणीक मत आसा म्हाजें की तो एक गेल्या 5 वर्साचो किंवा हेचो एव्हरेज एक काढून पळोवपाक जाय की आमी म्हयन्यान कितले खर्च करताले आउट ऑफ गोवा म्युझिशियनांचेर आणि आउट ऑफ गोवा आर्टिस्टांचेर. तितलेच पयशे, हांव चड म्हणना, तितलेच पयशे वेल ऑर्गनायज्ड प्रोग्राम करून सगळ्या सकयल्या थरा वचून, म्हणजे ते मागीर तियात्र जावं, ते मागीर नाटकां जावं, ती मागीर भजन जावं, सुगम संगीत जावं, ऑर्केस्ट्रा जावं, कित्याक हे सगळ्याक डिवायड करून त्यांनी तितलोच पयसो म्युझिका खातीर खर्च करचो. दुसरी गोष्ट म्हणजे म्युझिकान जे एकाच 2च ग्रुपांक सगळ्याक प्रेफरन्स मेळटालो. फोकाक एकूच ग्रुप, तुम्ही फोक पळयलो जाल्यार एकूच ग्रुप, खंय पोर्तुगाल गेलो तो एकूच ग्रुप, ऑस्ट्रेलिया गेलो तोच ग्रुप. जाल्यार तशें करनासतना वेगवेगळ्या ग्रुपांक आयडेंटिफाय करून तांकां भरपूर काम दिवप, आणि सगळ्यांक म्हणजे गोंया भायर प्रोग्राम दिवप, देशा भायर प्रोग्राम दिवप, हे जे काम आसा ते आता सरकारान बसून एक कमिटी नेमून त्याची बरे बरे कोण सिनियर लोक आसा तांकां बसोवन हे सारखे स्क्रुटिनी करून त्याची व्यवस्थित त्यांची लिस्ट काढून जे लोक म्युझिकाचेर डिपेंड आसा. आता म्युझिशियन 2 प्रकारचे आसात, ते म्हणजे एक थोडे भुरगे शिकतात स्कुलांनी कॉलेजींनी. यू शुड नॉट ट्रीट देम एज द दिस म्युझिशियन्स लायक, कित्याक ते लोक शिकतात अजूनही आणि ते त्याचेर डिपेंड ना म्युझिकाचेर. जे लोक संसार चलयता म्युझिकाचेर त्या लोकांचो एक ग्रुप तयार करपाचो आणि तांकां व्यवस्थित काम दिवपाचें, हे सरकारान प्रायोरिटीचेर करपाक जाय अशें म्हाका दिसता. आणि मातशें सोशल डिस्टन्सिंग दवरून थोडे प्रोग्राम ऑर्गनायज करून पळोवपाक जाय. मदींच एक म्हयन्यान एक प्रोग्राम ऑर्गनायज करपाचो, ज्या जाग्यार इनवायटीज आपोवपाचे, इनवायटीज आपोवन त्याची एक ट्रायल घेवपाची. इनवायटीज आपयले काय कितें जाता की ते वेल बिहेव्ड आसतात. सो तांकां सांगलें न्ही बाबा मास्क घालून येवपाचें, मागीर तुमी हांगाच बसपाचें. आतां एक फॅमिली येयली जाल्यार ती बसनी एका लायनीन, काय हरकत ना. सो वायल शी बुक द टिकेट्स यू शुड आस्क देम, आर यू कमिंग विथ 4-5 पीपल फ्रॉम युअर प्लेस. तुमच्या घरातली तुमची फॅमिली जर 4-5 लोक येता जाल्यार वी विल बुक 5 टिकेट्स इन अ रो. वी कॅन डू दॅट. अशें करून ते एक वेल प्लॅन्ड करपाक जाय. बेटा अंधाधुंदी केली जाल्यार जावचें ना. आणि आता सिल्वियान म्हटलें तशें तुमी पळयत जाल्यार की आता आमच्या म्युझिशियनांनी आणि सिंगरांनी जी आमच्या प्रेक्षकांची घर बसल्या सेवा केल्या, याचो विचार करपाक जाय. खंयच्या क्षेत्रातल्या एकाय मनशान फुकट कसलेंच काम केल्लें ना. जे म्युझिशियनांनी आणि सिंगरांनी केले. आता लोक म्हणटले ह्या माझ्या वाक्याचेर लोकांचे आसतले की उपकार केले काय, आमी तुमकां सांगलेले काय, अशें खूब आसतले. पूण आमची ही भावना असली की लेट अस एंटरटेन दोज पीपल हू आर सिटींग एट होम, जेंकां निराशा येयल्या तांकां थोडी खोशी दिवया.
हे प्रामाणिक मत आमचे असले म्हणून आम्ही ते काम केला. आता आमची परिस्थिती अशी झाली की आता तुम्ही पहिले की ऑनलाईन सुद्धा कार्यक्रम कमी झाले कित्याक आमीच निराश जावपाक लागले हळूहळू, कळ्ळें न्ही. सो निराश जावचे न्ही. हांव सगळ्यांक रिक्वेस्ट करता, म्हाजे सगळे भावांक भयणांक, ल्हान भुरगीं आसा तांकां सुद्धा, नवीन कोण येता तांकां म्युझिकान, की निराश जाव नाका. Sylvia said it and my brother also said it that these days are going to go. Nothing is permanent. बरे दीस येवपाचे आसात. सारखे. तर हा होता इन गोवाचा एक छोटासा प्रयत्न की वेगवेगळे क्षेत्र जेव्हा या पेंडेमिक काळामध्ये, या महामारीच्या काळामध्ये नुकसानमध्ये असताना हे जे आर्टिस्ट आहेत त्यांच्यावरती काय परिणाम झाले हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न होता. कार्यक्रम संपवण्यापूर्वी मी सांगेन की मार्कने आम्हाला सांगितलं आहे की जर सरकारला असे कार्यक्रम आयोजित करायचे असतील तर एक SOP निश्चित करावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि दीपक सरांनी तर खूपच चांगली गोष्ट सांगितलेली आहे की आता म्युझिक, गोव्याचं जे म्युझिक आहे ती इंडस्ट्री म्हणून बघणं काळाची गरज आहे आणि सरकारने ही गोष्ट गृहीत धरणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि जाता जाता सिल्वियाने जे सांगितलेलं आहे, केन्ना तरी ही गजाल काबार जातली आणि आम्ही परते येतले. सो आम्ही तुमचे परते येवपाची वाट पळयता आणि तुम्ही सगळेजण तुमची स्वतःची बऱ्या पद्धतीन काळजी घेतले आणि आमकां सगळ्यांक अशेंच एंटरटेन करतले अशी आम्ही अपेक्षा बाळगिता तुमच्याकडल्यान. तुम्ही वेळ दिल्याबद्दल तिघांनी तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू.